राज्यातल्या घोडे बाजारावरून मुंबई हायकोर्टाकडून कान उघडणी करण्यात आलेली आहे। न्यायमूर्ती माधव जामदार यांची टिप्पणी आहे। 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू होतो आणि विधानसभा कशावर चर्चा करत होती असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केलाय। पीठासीन अधिकाऱ्यांच्या निवडणुकीवरती विधानसभेत चर्चा सुरू होती असंही हायकोर्ट म्हणतंय। भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवते असंही हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे। भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय असं हायकोर्ट म्हणतंय। आंदोलन करणं हा नागरिकांचा अधिकार आहे। एवढे पेपर लीक होत आहेत, आंदोलन केलं की केस होते असं देखील हायकोर्ट म्हणतंय। हे सगळं काय सुरू आहे असा सवालही हायकोर्टाने उपस्थित केलेला आहे। पोलीस मुख्यमंत्री पंतप्रधानांचे नव्हे तर जनतेचे सेवक आहेत असंही बोललं जातंय। आपण बघतोय न्यायमूर्तींकडून नेमकी कशी कानउघडणी करण्यात आली। घोडे बाजारावरून मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्याकडून ही कानउघडणी करण्यात आली आहे। परवा 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि राज्याची विधानसभा कशावर चर्चा करत होती असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर पीठासीन अधिकाऱ्याच्या निवडणुकीवर आणि कशा प्रकारे त्यांनी पक्षांतर केलं यावर राज्यात सध्या घोडे बाजार सुरू आहे। गुन्हे दाखल करून हद्दपाराची कारवाई झालेल्या याचिकाकर्त्याने पक्ष बदलावा, वॉशिंग मशीन आहेच। केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांवरती हद्दपारीसारखी कारवाई करणाऱ्या मुंबई पोलिसांनाही मुंबई हायकोर्टानं चांगलंच झापलंय। पोलीस अधिकाऱ्याला दंड ठोठावण्याचेही मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। तर HDPI पक्षाचे सईद अहमद अब्दुल चौधरी यांच्या हद्दपारीचा आदेश मुंबई हायकोर्टानं रद्द ठरवलेला आहे। याचिकाकर्त्यांनी भाजप सरकार मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा दिल्याबद्दल हद्दपारीचे आदेश का काढले जात आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे।